नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 19 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. सर्वात आधी तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चैतन्य आलेला असतो तेव्हा प्रताप काका म्हणतात, का रे तू डायरेक्ट केक खायला झाला का? तयारी कोण करू लागणार? तर चैतन्य म्हणतो, लवकर येणार होतो पण झाला उशीर, आत्ता तयारी करतो ना. डेकोरेशन करायला लागतो त्याच वेळेला त्याचं लक्ष अर्जुन सायलीकडे जातं. चैतन्य आवाज देतो, ओ मिस्टर अँड मिसेस सुभेदार. त्यानंतर अर्जुन सायली दोघंही खाली येतात. तर सगळे त्यांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात. नंतर कल्पना काकू दोघांचं औक्षण करतात, प्रतिमा आत्या पण औक्षण करतात आणि अस्मिता पण औक्षण करते. तर रविराज काका म्हणतात, अर्जुन सुभेदार वर्सेस सायली सुभेदार यांच्या केसचा निकाल काय लागला आहे? तेव्हा सगळे आश्चर्याने बघतात. तर अर्जुन म्हणतो, त्याआधी आम्हाला आमची बाजू मांडायची. तर दोघेही समोर जाऊन उभे राहतात. अर्जुन म्हणतो, आय एम सॉरी बायको. तिथून 2 डबे उचलतो आणि म्हणतो, मी तुला म्हटलो की तुला काहीच काम नसतं, पण खरं तर तुम्ही मल्टीटास्कर आहात. एका पारड्यात ते दोन्ही पण डबे ठेवतो. त्यानंतर परत काही भांडी उचलतो. दिवस रात्र घर, किचन, या घरातली माणसं सगळ्यांना बांधून ठेवता तुम्ही. ते भांडे पण त्या पारड्यामध्ये ठेवतो. तुम्ही एकाच वेळेला 10 कामी करतात, म्हणून हे घर टिकून राहतं. नंतर कुकर उचलतो आणि म्हणतो, तुम्ही जर इतक्या स्ट्रॉंग नसतात तर मी काहीच करू शकलो नसतो. तो कुकर पण त्या पारड्यामध्ये ठेवतो. परत काही भांडी उचलतो. मी तुमच्या कामाला कमी लेखलं, त्याबद्दल सॉरी फॉर दॅट. तर सायली म्हणते, मी पण चुकलेच. तुमच्यासारखे अनेक पुरुष घराबाहेर पडतात, घराची कुटुंबाची जबाबदारी घेतात. मी पण काही फाईल उचलते आणि दुसऱ्या पारड्यात ठेवते. तुम्ही आपलं घर चालवतातच, पण त्याचमुळे बऱ्याच जणांना कामाची संधी पण मिळते. परत काही फाईल त्या पारड्यामध्ये टाकते. यामागे तुमची मेहनत, तुमचं शिक्षण, तुमचं कर्तृत्व आहे. पण या सगळ्या गोष्टींना मी कमी लेखलं आहे. पण आता कळतं आहे, उंबरठ्याच्या घर नांदतं, पण उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्व गाजतं. या दोन्ही गोष्टी कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या आहे. सगळ्या फाईल त्या पारड्यामध्ये ठेवते. तर ते दोन्ही पण पारडे बॅलन्स होतात. अर्जुन म्हणतो, आता आपण दोघांनी लक्षात घेऊया, एक बाजू सावरली की दुसरी बॅलन्स राहते. दोघं एकाच वेळेला बोलतात. दोघांचंही काम सोपं नाही आणि परत आम्ही अशी चूक करणार नाही. सगळे टाळ्या वाजवतात. तर अस्मिता म्हणते, आता केक कापायचा का मग? तर अर्जुन सायली दोघंही केक कापतात. दोघं एकमेकांना भरवतात. त्यानंतर बाकीचे त्यांना भरवतात. सगळे केक खातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये सायली कांदा कापत असते, म्हणजे ती किचनच्या कामाला लागलेली असते. तिथे कल्पना काकू येतात आणि त्या म्हणतात, सायली आमच्या बेडरूममध्ये वास आला फोडणीचा. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की सायली किचनमध्ये आली आहे. छान वाटलं तुला इथे बघून. त्यानंतर पोहे तयार होतात. तर सगळे नाश्ता करण्यासाठी जमतात. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, मला उशीर झाला आहे, मी निघतो. तेव्हा सायली म्हणते, आधी बसा आणि नाश्ता करा बरं. प्रताप काका म्हणतात, हे वाक्य ऐकलं आणि आता असं वाटतंय आपण आपल्या घरातच आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब मी वाढतो पोहे. तो अस्मिताला पोहे वाढून देतो. नंतर स्वतःसाठी पण घेतो. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, माझी तपश्चर्या फळाला आली आहे, कारण मी कित्येक दिवसापासून अश्विन आणि अर्जुनकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याला काही यश मिळाले नाही. पण आज सायलीने अर्जुनकडून बरोबर सगळं काम करून घेतलं. तेव्हा अस्मिता म्हणते, वा काय पोहे झाले, एकदम मस्त. तर अर्जुन म्हणतो, खा ना गुपचूप. पण खरंच सायली खूप छान पोहे झाले, मला नसते जमले असे पोहे. तर सगळे मस्त पोहे खातात. तर दुसरीकडे सचिन बसलेला असतो आणि तिथे साक्षी येते. तो खूप घाबरलेला दिसतो. तेव्हा साक्षी म्हणते, असं काय बघतोय माझ्याकडे? तर सचिन म्हणतो, तुझा मूड चांगला आहे ना? साक्षी म्हणते, काय झालं आहे माझ्या मूडला? तर सचिन म्हणतो, तुझा मूड कधीही बदलतो ना. साक्षी म्हणते, घाबरतो मला तू? घाबरायलाच पाहिजे. तुझं इथे तिथे कुठे लक्ष गेलं, एखादी मुलगी तुला आवडली तर प्रॉब्लेम होईल रे. बिचारा त्या मुलीचा जीव जाईल. मी जिवंत सोडणार नाही तिला. मध्येच हसायला लागते आणि म्हणते, अरे कसा चेहरा झाला आहे तुझा, अगदी लहान मुलासारखा दिसतो तो, एकदम क्यूट. सचिन म्हणतो, माझं लक्षात आलं आहे तुझा मूड चांगला आहे, पण मग त्या दिवशी तू कुठे गेली होती नक्की? साक्षी म्हणते, रेस्टॉरंटमध्ये गेली होती मैत्रिणींसोबत. तर सचिन म्हणतो, मग तुझ्या पर्समध्ये चाकू कसं काय आला? तर त्याकडे बघतच राहते. दुसरीकडे अर्जुन ऑफिससाठी निघतो. तेव्हा सायली त्याच्या मागे येते आणि म्हणते, मला वाटत नाही की रमेश तोंड उघडेल म्हणून.
अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि आजची डेट कोर्टाकडून मागून घे, रमेशला आपण कोर्टात हजर करू, जे तिथे तरी तो तोंड उघडेल. आणि बायको मला तुला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा सायली खूप घाबरल्यासारखी म्हणते, अहो माझ्याकडनं काही घोळ झाला का? पण मी कोर्टाच्या कामात कुठलीच ढवळाढवळ केली नाही आहे. मी फक्त माहिती काढत होती. कोर्टाचे सगळे कामं चैतन्य भाऊजीच बघत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं थांब थांब, मला हे सांगायचं होतं की मी तुझ्या हातचे पोहे खूप मिस करत होतो. बाय म्हणून तिथून निघून जातो. तर सायली विचार करते, सुमन काकूंना काही माहिती असेल का रमेशबद्दल. त्यानंतर सुमन काकूंच्या रूममध्ये जाते. सुमन काकू, हे काय, तुम्ही पोहे पण नाही संपवले, चला बरं बाहेर आपण छान गप्पा मारू. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, एक मिनटं सायली, हे तुझ्या हाताने तू अस्मिताला दे, मी आणलं असं सांग. गरोदर बाईने हे घातलं तर दृष्ट लागत नाही. सायली म्हणते, किती छान आहे हे. तेव्हा सुमन काकू म्हणतात, हे एकच पायात घालायचं असतं का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो एकच पायात घालायचं असतं. तेव्हा सुमन काकू म्हणतात, मी हे असं कुठेतरी बघितलं आहे, पण कुठे बघितलं मला आठवत नाही. तेव्हा सायली म्हणते, सुमन काकू आठवण करून बघा, कुठे बघितलं आहे तुम्ही नक्की. तर सुमन काकूंना आठवत असतं, जेव्हा त्यांना किडनॅप केलं होतं तेव्हा त्यांनी असं मुलीचा पाय बघितला होता, एकाच पायात पैंजण घातलेलं होतं. ते सायलीला सांगतात, मी ग्लॅनेत होती तेव्हा एका मुलीचा पाय मी बघितला होता. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं, असं तर फक्त प्रिया घालते, म्हणजे प्रियाचा पण हात असेल का सुमन काकूंना किडनॅप करण्याच्या मागे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, काय विचार करते. सायली नाही म्हणते. तर दुसरीकडे सचिन साक्षीला सांगत असतो, मी तुझ्या पर्समध्ये चाकू पाहिला आहे आणि मला त्याचं खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, अरे हो, मुलींना सेल्फ डिफेन्ससाठी असं काहीतरी ठेवावं लागतं जवळ. सचिन म्हणतो, असं काही नाही आहे सॅम, पनवेल एकदम सेफ सिटी आहे आणि इथं चाकू वगैरे ठेवायची काही गरज नाही. साक्षी म्हणते, अरे माझ्या मैत्रिणीचा होता तो, मी तिला परत देणार आहे. थांब, मला भूक लागली आहे, मी काहीतरी ऑर्डर करते. तिथून ती उठते तेव्हा सचिन तिच्या मागे येतो आणि तो म्हणतो, तू तो चाकू देणार आहेत ना, आपल्या घरामध्ये अशा धारदार वस्तू नको आहेत. साक्षी मनातच विचार करते, तुझ्या बायकोला एकदा मारलं की मी तो चाकू फेकून देणार आहे. तेव्हा ती हो म्हणते आणि तिथून निघून जाते. तर सचिन फोन बघतो आणि म्हणतो, अस्मीचे एवढे मिस कॉल का आले. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये बसलेला असतो. चैतन्य त्याची फिरकी घेत असतो. सायली वहिनी होती ना, इतके पटापट कामं करत होती आणि हा कोट तुझ्यापेक्षा सायली वहिनीवर जास्त सूट होतो. आणि मागून सायली आलेली असते. तेव्हा अर्जुन तिला खुणवतो, शांत राहा म्हणून. चैतन्याचं सायली कौतुक चालूच असतं. तर ते मागे वळून बघतो, त्याच वेळेला त्याला सायली दिसते. तेव्हा चैतन्य म्हणतो, अच्छा माझीच फिरकी घेत होता का तू. तर सायली अचानक आली म्हणून अर्जुन विचारतो, काही फोन नाही केला, अचानक कसं काय. तेव्हा सायली म्हणते, मला खूप महत्त्वाची गोष्ट कळाली आहे म्हणून मी डायरेक्ट सांगायला आली. तर ती सुमन काकूंकडे गेल्यानंतर जे तिला समजलं ते सगळं सांगते. अर्जुनला फोटो दाखवते त्या पैंजणचा. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे या सगळ्या मागे प्रियाचा पण हात आहे. अर्जुन म्हणतो, आता आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवून सगळे पुरावे जमा करावे लागतील. बरं, मी महिपत चिकरेला भेटायला चाललो, तू येतेस का. ते दोघं पण महिपत चिकरेला भेटायला जातात. तर दुसरीकडे अस्मिता विचार करत असते, एवढं सगळं झाल्यानंतर माणुसकी म्हणून तरी सचिनने फोन करायला पाहिजे होता ना, तो माझे कॉल का नाही उचलत आहे. एवढंच सचिनचा फोन येतो. अस्मिताची चौकशी करतो आणि सांगतो, जेव्हापासनं हे कळालं आहे ना, मला चैनच पडत नाही आहे. आणि हे दोघांचं बोलणं साक्षी ऐकत असते लपून. सचिन विचारतो, नक्की काय झालं होतं त्या रात्री. तेव्हा अस्मिता परत घडलेला प्रकार सांगते. सचिन म्हणतो, मी तुला नंतर फोन करतो, तू भेटशील का मला, आपण भेटून बोलूया. अस्मिता पण भेटायला तयार होते. तर सचिन मनातच विचार करतो, साक्षीचं खरं रूप आपल्याला शोधून काढावं लागेल. ती कितीही सॅम असल्याचं दाखवत असली पण तिच्यातली साक्षी शिकरे तर काही जाणार नाही ना. हे सगळं शांतपणे हँडल करावं लागेल. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली महिपत चिकरेंना भेटायला येतात. महिपत चिकरे म्हणतात, काय मग आज जोडीने काही पोलीस स्टेशनमध्ये पूजा बिजा आहे की काय. तर अर्जुन म्हणतो, हो तुलाच भेटायला आलो आहे, तेही जोडीने, काही बोलतो की नाही बघावं म्हणून. तर महिपत चिकरे म्हणतात, काय वहिनी सांगून दे याला, मी काही माझं तोंड उघडणार नाही, तेव्हा तेच प्रश्न विचारायचे नाही. अर्जुन म्हणतो, नागराजबद्दल आम्हाला एक ठोस पुरावा मिळाला आहे रमेश, आणि तो बोलण्याआधी तू जर आम्हाला सगळं काही सांगितलं तर तुझी शिक्षा मी कमी करण्यात नक्की तुझी मदत करू शकतो. सायली म्हणते, महिपत
तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? तुझी जी एकुलती एक मुलगी होती ती तर काही जिवंत राहिली नाही आणि तिचा याच्यात काही हात असेल असं काही वाटत नाही, कारण तेव्हा ती खूप लहान होती. तेव्हा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? नागराजला? आम्हाला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की कोर्टात अर्जुन रमेशला विचारत असतो, रमेश मोरे, रविराज किल्लेदारांचा जो अपघात घडला तो ट्रक तुमच्याच कंपनीचा होता बरोबर? रमेश हो म्हणतो. ज्या दिवशी अपघात घडला तेव्हा तो ट्रक कोणाला दिला होता? तेव्हा रमेश नागराज काकांकडे हात करतो. तर अर्जुन म्हणतो, नाव घेऊन सांगा. तर रमेश नागराज किल्लेदार असं नाव घेतो. तर नागराज काका अर्जुन सायलीला म्हणतात, हे सगळं मुद्दाम करताय ना मला अडकवण्यासाठी? तर सायली म्हणते, हे काही मुद्दाम करत नाही, तुझ्या कर्माने अडकलाय तू. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.